असल्याने एकच खळबळ उडालेली। आज पहाटे इथल्या रहिवाशांना शाळेच्या छतावर हालचाल जाणवली। पाहणी केल्यावर छतावर बिबट्या असल्याचं आढळलं। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। शाळेमध्ये बिबट्या शिरल्यानं परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं। वन विभागाने तात्काळ बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी होती। गोंदिया जिल्ह्यामध्ये बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत आहे। तिरुडामधील इंदोरामध्ये वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 9 वर्षांची मुलगी जखमी झाली आणि उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झालाय। वडील तारांचं कुंपण लावण्याचं काम करत होते। यावेळी बांधावर उभ्या असलेल्या रुचीवर बिबट्याने हल्ला केला। यात तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पट्टेदार वाघ गाडीसमोर आल्यानं महसूल कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे। मुक्ताईनगर कुर्हा रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाळू तस्करी प्रकरणामध्ये कारवाई करण्यासाठी निघालेल्या महसूल कर्मचाऱ्यांना वाघ दिसला। या मार्गावर वाघ आणि बिबट्याचा वावर असल्यानं इथल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत आहे। वाघ आहे उदे एरीज घेऊन जाते। एरीज एकदम डेंजर आहे। घाबरून गेला माणूस। पट्टेरी वाघ हे पट्टेरी वाघ याला म्हणजे पट्टेरी वाघ आता लावल्यात ना चांगल्या पट्टेरी वाघ आहे। पट्टेरी काहीच नाही, तो कुठंच जात नाही उजेडात, तो एन्जॉय करू राहिला बिलकुल। पट्टेरी वाघ आहे पट्टेरी। आता त्याला परत आण। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील चौंद्याणे मुंजवाड रस्त्यावर बिबट्याचं पिल्लू आढळलं। आमदार दिलीप बोरसे आणि स्थानिक यांनी प्रसंगावधान राखलं आणि पिल्लाला सुरक्षित स्थळी हलवलंय। मात्र परिसरात बिबट्याचा वावर वाढत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहशत आहे। नागरिकांनी जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावं असं आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे। नांदेडमध्ये घडलेल्या ऑनर किलिंगच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे। प्रेमाला विरोध असल्यानं मुलीचा भाऊ आणि वडिलांनी तिच्या प्रियकराची हत्या केली।